नमस्कार सर्वांना. आज आपण गुळाची जिलेबी बनवणार आहोत. खूप सोपी असते. आपण सहसा मार्केटमधूनच खातो किंवा आणतो, पण आपण घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी आपण 1 वाटी मैदा घ्यायचा. त्याच्यामध्ये दही वगैरे काहीच नाही टाकायचं. चिमूटभर बेकिंग पावडर टाकायची आणि पाण्यामध्ये ते बॅटर भिजवून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नको आहे. आणि 1 वाटी गूळ जो आहे तो आपण फोडून किंवा किसून घेतला आणि 1 वाटी पाणी त्यामध्ये आणि ऑरेंज फूड कलर आपण त्या पाकामध्ये टाकायचा. तेल आपण आता तापत ठेवलेलं आहे स्लो गॅसवर, कारण जिलेबी म्हटल्यावरती ती क्रंची तळल्या गेली पाहिजे त्यासाठी. तर आपण जिलेबीचं जे बॅटर आहे ते एकदम जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न हे करता मीडियम, जेणेकरून आपण भजींसाठी पीठ भिजवतो तसं. आणि मी एका बॅगमध्ये ते काढून घेतलेलं आहे. ती बॅग आपली जी रोजची जी पॉलिथिन राहते ना, ती कोन वगैरे काहीच नाही. आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये एकदम हेल्दी आणि टेस्टी जिलेबी बनवणार आहोत. आपण ते पॉलिथिनमध्ये टाकून त्याला गाठ मारून घ्यायची आणि कैचीने त्याचं जे तोंड आहे कोन ते आपण बारीक, जास्त जाड पण नाही कापायचं, तर बारीक कापून घ्यायचं ते. कारण जर मिश्रण पातळ राहिलं आणि जर थोडं जाड कोन कापलेला राहिला तर मग ते तेलामध्ये जास्त पडतं, तर जिलेबी जास्त जाड होते. आणि जर तुम्हाला क्रंची जिलेबी खायची असेल तर तुम्हाला ते थोडंसं बारीकच ठेवावं लागेल. पाक होत आहे, पण अजून त्याची कन्सिस्टन्सी मला काही परफेक्ट वाटत नाही. आपण होऊ देऊ अजून पाक. तेल पण तापत आहे. खानदेशामध्ये गुळाची जिलेबी खूप फेमस आहे. सगळ्यांना फार आवडते. साखरेची तर सगळेच खातात, पण गुळाची खूप स्पेशल असते. आपण या बॅटरमध्ये अजिबात दही वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त मैदा, बेकिंग पावडर आणि पाणी, बस. हे बघा, आपण फक्त असं गोल गोल हात फिरवायचा आहे. बारीक कोण कापलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे. तेल तापलेलं राहिलं तर मग जिलेबी व्यवस्थित होते. ते सेट झाल्यावर आपण त्याला चमच्याने उलटवू शकतो. क्रंची होण्यासाठी ते स्लो गॅसवर होऊ द्यावं. फास्ट गॅस ठेवल्यावर जळू शकतो. हलकंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तळून घेऊया. पाकाचा गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता. 1 बाय 1 जास्त घाई न करता आपण एक एक जिलेबी बनवून घेऊया. तो जो कोण आहे तो व्यवस्थित आपण गाठ आहे तिथून धरायचा आणि हलक्या हाताने पिळत असा हात गोल गोल फिरवायचा. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्रंची तळली गेली, गोल्डन कलर झालेला आहे जिलेबीचा. असेच आपण एक एक तळून घेऊया. घरच्या साहित्यामध्ये जास्त काही झंझट न करता, टेन्शन न घेता आपण एकदम सोप्या रीते गुळाची जिलेबी बनवत आहोत. 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गूळ, बस. पाकाला 1 वाटी मैद्यासोबत 1 वाटी पाणी घेतलेले आपण. तुम्ही बघू शकता मध्ये गेल्यावरती आपण बेकिंग पावडर टाकलेलं आहे, तर जिलेबी बरोबर फुगते. तुम्ही जर तुपामध्ये तळत असाल तर अजून छान लागेल ती. गुळाची जिलेबीमध्ये सहसा इलायची पावडर वगैरे टाकत नाही आपण. आता हे थंड झालेलं जे आहे, थंड करून घ्यायचं आधी आणि मग पाकातून काढून घ्यायचं. गरम गरम पाकात टाकल्यावरती ते क्रंची राहत नाही, ते लगेच नरम होऊन जातात. हे बघा, तुम्ही बघू शकता आपण गुळाची जिलेबी बनवलेली आहे अगदी घरगुती कमी साहित्यामध्ये. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.